हेअर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे केशरोपण केल्यानंतर एका इंजिनियर तरुणाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ती सर्जरी करणारी जी डॉक्टर डेंटिस्ट होती ती क्लिनिक बंद करून पळाली. अशी बातमी आपण आत्ता पाहतोय. तर हे नवीन आहे का? हे नवीन नाही. केशरोपण केल्यानंतर यापूर्वी सुद्धा काही लोकांचे मृत्यू झालेले आहेत. एक चेन्नईमध्ये, एक मुंबईमध्ये. आणि हे असं का होतं याबद्दल मी आज बोलणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर नितीन ढेपे, स्किन सिटी, त्वचारोग तज्ज्ञ, लेसर तज्ज्ञ आणि केशरोपण तज्ज्ञ. भारतामध्ये जेव्हा केशरोपण व्हायला सुरुवात झाली त्यातल्या पहिल्या काही 10, 20, 30 लोकांच्या मध्ये माझा समावेश होतो. तेव्हा केशरोपण ही अवघड शस्त्रक्रिया होती. FUT टेक्निकने ती व्हायची. टाळूच्या मागची स्किन 1 किंवा 1.5 बोट पट्टी पूर्ण कापून काढावी लागायची आणि त्या ठिकाणी टाके घालावे लागायचे आणि कमीत कमी 30, 35, 40 टाके पडायचे. 40 टाक्याची शस्त्रक्रिया. त्यामुळे ही कुणीही करायला धजावत नव्हतं. प्लास्टिक सर्जन आणि प्रशिक्षण घेतलेले त्वचारोग तज्ज्ञ एवढेच ही सर्जरी करायची. आत्ता मात्र कुणीही उठावं आणि केशरोपण करावं अशी परिस्थिती झालेली आहे. का? तर या शस्त्रक्रिया करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा झाली, डेव्हलपमेंट झाली, नवीन शोध लागला. शोध काय लागला? तर त्वचा न कापता फक्त एक केस सुईने बाजूला काढायचा आणि तो सुईने परत लावायचा. म्हणजे बिन टाक्याची शस्त्रक्रिया आली. बिन रक्त न येता, स्किन न कापता ही शस्त्रक्रिया आली. आणि ही शस्त्रक्रिया सोपी झाली. याचा एक दुष्परिणाम हा झाला की प्रत्येकालाच वाटायला लागलं की आपल्याला केशरोपण करता येऊ शकेल. आता हे कुणाकुणाला वाटायला लागलं? एकदा अब्राहम लिंकनची एक गोष्ट होती की त्यांच्याकडे काही लोक नोकरी मागायला गेली. तेव्हा अब्राहम लिंकननी त्यांना गोष्ट सांगितलं की एका राजाने एक गाढव पाळलेलं होतं आणि तो गाढव हवामानाचा अंदाज द्यायचा. आणि नंतर शेवटी अब्राहम लिंकनने सांगितले की त्यामुळे तोटा एक झाला की त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक गाढवाला वाटायला लागलं की आपण पण हवामान तज्ज्ञ व्हावं. तर तद्वत कंडिशन झालेली आहे केशरोपण या व्यवसायाची. केशरोपण करणं सोपं झालेलं आहे. त्यामुळं कुणाकुणाला वाटते की हे केशरोपण सोपं आहे आणि आपण करावं. डेंटिस्ट, BMS, BHMS हे काहीच नाही. इंजिनिअरिंग दुसऱ्या वर्षाला अभियांत्रिकीच्या 2 विद्यार्थिनींनी होर्डिंग लावून, पोस्टर लावून सांगलीमध्ये केशरोपण सुरुवात केलेली होती. तिथल्या आरोग्य विभागाने त्यावर धाड घातली त्याची बातमी आलेली आहे. चेन्नईमध्ये एक MBBSचा विद्यार्थी केशरोपण शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर तो कॉम्प्लिकेशन होऊन, रिॲक्शन येऊन तो विद्यार्थी मरण पावला. MBBSचा विद्यार्थी. का? त्याने केशरोपण शस्त्रक्रिया केली होती सलोनमध्ये, पार्लरमध्ये. आता MBBSचा विद्यार्थी प्लास्टिक सर्जनकडे नाही, स्किन स्पेशालिस्टकडे नाही, केस कापण्याच्या सलोनमध्ये हेअर ट्रान्सप्लांटेशन करतोय. का? केवळ स्वस्त मिळतं म्हणून. तर मित्रांनो, आपण जर स्वस्त मिळतं एवढ्या एका क्रायटेरियावर जर शस्त्रक्रिया करणार असू, आपली मान कुणाच्याही जर हातामध्ये देणार असू, तर असे धोके तर होणारच आहेत. मुंबईमध्ये सुद्धा एका रुग्णाला इंजेक्शनची रिॲक्शन आली आणि आपला जीव गमवावा लागला. सुदैवानं त्याला म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं गेलं, ICUत ठेवलं, उपचार केला. पण जर तुम्ही सलूनमध्ये उपचार करणार असाल, पार्लरमध्ये उपचार करणार असाल, एका छोट्या रूमच्या क्लिनिकमध्ये उपचार करणार असाल जिथे कुठलीही सोय नाही, तर अशा धोक्याला सामोरं जावंच लागणार आहे. त्यामुळे जे स्वस्त असतं ते कधीच मस्त नसतं. त्यामुळे केशरोपण कुठं करावं? प्लास्टिक सर्जन, स्किन स्पेशालिस्ट ज्यांच्याकडे केशरोपण करण्याचं प्रशिक्षण आहे आणि इतर स्पेशालिटी जर त्यांच्याकडे केशरोपण करण्याची क्वालिफिकेशन आणि अनुभव असला तरच. मित्रांनो, पैसे परत येतात, ते परत कमवता येतात. 4 पैसे जास्त खर्च झाले तर ते परत आपल्याला कमवता येतात. पण जीव एकदा गेलेला परत येऊ शकत नाही. त्यामुळे आपण आपली मान कुणाच्या हातात द्यायची हे ठरवायला हवं. सध्याची आकडेवारी भयावह आहे. पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण भारतामध्ये जे केशरोपण केंद्र चालवली जातात त्यातली 70% केंद्र हे डॉक्टर नसलेल्या लोकांच्याकडून चालवली जातात. इंजिनिअरिंग, MBA किंवा इतर कुठलेही म्हणजे स्टार्टअप काढल्यासारखे लोक क्लिनिक काढतात. त्यांच्यामध्ये केशरोपण कोण करतं? 12वी शिकलेले टेक्निशियन, नर्सेस, डेंटिस्ट किंवा इतर कुणीही अनक्वालिफाईड लोक. आणि
हे चालवतं कोण? MBA इंजिनियर. का? त्यांना सोशल मीडियावर, इंटरनेटवर एकदम चकचकीत जाहिराती करता येतात आणि त्यामुळं ते केशरोपण चालवतात. त्यामुळे आपण फक्त जाहिराती बघून आपण कुठंही चालणाऱ्या केशरोपणमध्ये आपण जर सहभाग घेतला तर हा धोका मित्रांनो पत्करावाच लागेल. त्यामुळे केशरोपण करायचं असेल, आपली मान, आपला जीव जर कुणाच्या हातात द्यायचा असेल तर तो डॉक्टर सक्षम असला पाहिजे, क्वालिफाईड असला पाहिजे, त्वचारोग तज्ज्ञ, प्लास्टिक सर्जन किंवा हेअर ट्रान्सप्लांटेशनचं प्रशिक्षण घेतलेला तज्ज्ञ डॉक्टर असला पाहिजे. आणि जिथं आपण करतो ते मोठं क्लिनिक असलं पाहिजे. तिथं इमर्जन्सीला काय गुंतागुंत झाली तर ऑक्सिजन, ICU हे सर्व उपलब्ध असलं पाहिजे आणि ते वापरायचं ज्ञान त्या डॉक्टरला आणि त्या टीमला असलं पाहिजे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर आणि इमर्जन्सीला रेडी असलेला सेटअप या 2 क्रायटेरिया बघून तुम्ही डॉक्टर निवडला पाहिजे. काळजी घ्या. धन्यवाद. टकलावरती केशरोपण फक्त डॉक्टर ढेपे यांच्या स्किन सिटीमध्येच. संपर्क 9890225577.